मंडळी, कॉमेडीच्या मैदानात कायम शतकी खेळी करणाऱ्या समीर चौगुलेंना कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावनं लग्नाच्या पहिल्याच रात्री केलंय क्लीन बोल्ड. कसं? चला बघूया. प्रसाद सई, आज माझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. आज मी खरंच टेन्स आहे आणि मी खुश सुद्धा आहे. म्हणजे मला कळत नाही आहे यार हे काय. अरे बापरे, आली हनीमून स्किट स्पेशालिस्ट आली. अरे बापरे, ये ना आगे, ये ना प्लीज, ये प्लीज, ये ठेव ना. हां, दूध ठेव तू. मी अगे नंतर नंतर पितो मी दूध, आता नको. आता तू अगे नंतर पितो ना मी दूध. नाही, ते बदाम घातलेलं दूध पिण्याची पद्धत आहे ना पहिल्या रात्री. पण आज आपण पद्धतीला फसवलं तर, दूधच प्यायलो नाही तर. ये ना मग. नाही म्हणजे मग हाय, तसं नाही, म्हणजे मग आज सगळ्याच पद्धतीनं फसवायचं आहे का? सगळ्या नाही, नाही ना. सगळ्या नाही पद्धतीनं फसवायचं. मी जस्ट पंच म्हणून घेतला तो. हां. ज्या ज्या पद्धती ठरलेलं आहे ते करायचं आपण. त्याच्यात हे नाही करायचं. तू हे खस अहो तुम्ही ऐका ना, ऐक ना, असं काय करतेस? एक मिनिट. तुम्ही ऐका ना जरा. हो, ऐकतो मी. तुम्ही असं का वागतायत? पहिली रात्र आहे म्हणून नर्वस आहात का तुम्ही जरा? नाही, माझं रुटीन आहे. काय बोलताय तुम्ही? नाही नाही, रुटीन आहे म्हणजे हे रुटीन नाही आहे. नर्वस होणं माझं रुटीन आहे. मी ऍक्च्युली नर्वस झालो. मला वाटलं तू. नाही नाही नाही, मी थोडासा ऍक्च्युली नर्वस आहे. मी थोडासा नर्वस. हा, नाही, कारण या गोष्टींची टेक्निकल होत नाही ना, थोडंसं. काय बोलताय? नाही, मला थोडी भीती वाटते. मी सुद्धा खूप नर्वस झाले आहे. येस येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. हा, मी काय म्हणते, आपण हा हा, बोल ना बोल ना. आज काही करूया नको? म्हणजे आज आपण काही करूया नको? तिकडे सावकाश जरा. हा, ये ना, काय करायचं? काय आपण आज गप्पा मारूया ना फक्त. मारूया ना, गप्पा मारूया. त्याच्यात मन काय? मोकळ्या गप्पा मारूया. मग हे करूया आपलं. हा, काहीच म्हणजे problem. मला थोडस ना. आता एका डोळ्याने हनीमून कसा करायचं सांग बघ. असं करू नकोस ना, काय चिकचिक होते ना सगळी. मग सॉरी हो सॉरी. हो, सॉरी. ये होईन ना बात. थँक्यू व्हेरी. अगं नाही, इथे काहीच नाही झालंय. आय एम ओके. सॉरी, ते जरा. नाही नाही, इट्स ओके. प्लीज बस ना तू. अरे बापरे, हे जरा असं. हे मला खूप आवडलं तुझं. ते म्हणालीस ना तू, ते हे करूया म्हणून, गप्पा मारूया. हो म्हणजे. पण सारख्या गप्पा नको. हा, ऐक ना, सारख्या गप्पा नको. गप्पा नंतर पप्पा हे पण करूया आपण. सारख्या गप्पा नको, एवढंच मला म्हणायचं. सारख्या गप्पा नको. नाही नाही. नाही, ते इथे लागलं घे ना. होतं. मला खरंच तुम्ही बोला, तुम्ही मला विचारा. म्हणजे मला असं वाटतं आपण. मला आवडला तुझा स्वभाव. सॉरी, आम्ही खूपच. नाही नाही नाही, एक सांगू, तुझा स्वभाव खूप समंजस आहे. म्हणजे तू प्रत्येक जोडपं काय करतं रे, तर पहिल्या रात्री आपण तसं नाही केलं. नाही तू केलं. काय म्हणालीस, आपण गप्पा मारूया. हा समंजस स्वभाव आहे ना, तो मला प्रचंड आवडला. येस, थँक्यू. हो ना, हो ना. विचारा ना तुम्ही, गप्पा मारा ना, बघत नका बस. अरे काय बघण्यासारखंच आहे खरंच. तोंडात नको टाकून. सॉरी सॉरी. तोंडात नको टाकूस नको. सॉरी. अरे मला तुला विचारायचं होतं ऍक्च्युली दिवसभर. एक प्रश्न, सॉरी. एक विचारायचं होता प्रश्न. दिवसभर माझ्या मनात प्रश्न होता माझ्या, विचारा ना. की तुझे वडील माझ्याशी आज जरा लग्नाच्या मांडवात नीट नाही वागले. म्हणजे? नाही एवढं म्हणजे एवढं काही नाही आहे. जनरल आहे. मी जनरल बोलतोय.
म्हणजे काय झालं ते त्यांनी माझ्याकडे असं बघितलं ना ते जरासं संशय होता त्यांच्या डोळ्यात. त्याच्यानंतर मग लग्न झालं, हॉल सोडायची वेळ आली. हां, हॉल सोडायच्या वेळेला काय झालं, मग तुझे बाबा आले आणि मला मिठी मारली आणि ढसाढसा रडले. का? हा मी मुलगी नाही ना त्यांची, मुलगी तू आहेस ना, तुझ्या मिठीत जाऊन ढसाढसा रडलं पाहिजे. मग माझ्या मिठीत रडले. कानात मला काय म्हणाले, आमची नम्रता आहे तिला सांभाळून घ्या. इथपर्यंत ठीक आहे. हा म्हणजे काय, मला कुठे काय प्रॉब्लेम, इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर काय म्हणाले, नम्रता आहे ती जराशी लहान आहे, इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. पण नंतर ते म्हणाले तिचं काही खटकत असेल तर दुर्लक्ष करा. इथे मात्र माझं ते हे आलं. आता काय बाबा असं का म्हणाले ते, खटकत असेल म्हणजे नेमकं काय खटकत असेल नाही का? म्हणजे मी जनरल विचारतोय तुला, म्हणजे मला काय खटकते मला त्यांना? काय वाटतं म्हणजे काळजीपोटी एखादा बाप बोलूच शकतो ना. काळजी वेगळी मी समजू शकतो, ते खटकत असेल तर असं का? कारण जेव्हा बैठक होती तेव्हा ते काय म्हणाले होते, आमच्या नम्रतामध्ये सू एवढी सुद्धा खोट नाहीये, हो की नाही म्हणाले होते की नाही? आता काय खटकते हे मला जरा सांग, बाकी काय नाही. सांगते. सांग ना. म्हणजे लहानपणापासून हां हां मला रात्री थोडं हे काय लहानपणापासून रात्री माझ्या शेजारी जर कोणी असं झोपलं असेल किंवा बसलं असेल तर मी त्याच्या छाताडावर बसते आणि त्याचं असं गळा आवळते मी आणि मग असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वाईट स्वप्न पडलं की असं होतं मला. म्हणजे महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, रोज नाही होत, कधीतरी होतं असं. ऐकलं नाही का तुम्ही? मी ना बाजूला कोणी असेल ना तर झोपलेले असेल ऐकलं मी, शॉक आहे मला, तू बसले. हे कधीतरी होतं, हे नेहमी नाही होत, रोज नाही होत. लांब राहायचं, लांब राहायचं, लांब राहायचं. अहो माझ्याकडनं रोज नाही होत, तुम्ही ऐकून घ्या ना तू माझं. गळा दाबतेस, तुला कळतंय का? कधीतरी होतं हे. तुला कळतंय का तू गळा मला दाबते? कळत नाही, मी तेच सांगते, मला कळतच नाही मी काय करते. मी झोपेत असते. अहो आई शपथ, मी खोटं नाही बोलत. मी ऐका ना. नाही, हे कधी होतं? लांब लांब लांब, हे कधी होतं? कधी होतं हे नेमकं? डिपेंड्स. म्हणजे स्वप्न काय पडेल त्याच्यावर अवलंबून आहे. ऐका ना, ऐका ना. हा हात हा हा हात नाही लावायचा ग, हात नाही लावायचा. ऐका ना, हा, ऐकतो मी. माझं ऐकून घ्या. म्हणजे ना काय स्वप्न पडतं ना त्यावर डिपेंड आहे. म्हणजे ना मला एकदा स्वप्न पडलं होतं, मी ना अशी उंच कडा चढतीये. हा, कडा चढते आणि अचानक ना माझा कड्यावरनं पाय घसरला. तर मी काय केलं, मी पटकन अशी दोर पकडली म्हणजे ऍक्च्युअल दोर नव्हती पकडली, मी माझ्या बाबांचा गळा पकडला होता. बाबांचा गळा पकडला होता. म्हणजे 3-4 जण आली नंतर शेजार पाजारचे आणि मग त्यांनी मला खेचलं आणि मग मी बाजूला झाले. तेव्हा बाबा सुटले, नाहीतर ऑलमोस्ट बाबा टच करून आले होते. म्हणजे तुला कळतं का तू काय बोलतेस ते? मला तेव्हा कळलं की माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला हे आधी का नाही सांगितलंस मला तू? हे आई ग, हे आधी का सांगितलं नाहीस? हे डेंजर आहे हे सगळं. हे मला आत्ता कळतंय सगळं, कळलं का? आणि मुळात ना तुझ्या वडिलांनी हे पहिल्या रात्री का सांगायला सांगितलं? ही कधी सांगायची गोष्ट आहे ही? जेव्हा बैठक होते ना त्या आदल्या दिवशी सांगायची ही गोष्ट आहे, कळलं का? नाही हे चुकलेलं आहे आणि माझ्या बाबतीत माझा तर जाईलच जीव. नशीब एकदम बेकार आहे माझं, खरं सांगतो मी तुला. नाही माझी मुळात चित्र किती वाईट काढतात लोक. नाही नशिबात नाही, निखळ कौतुक नाही नशिबात, तुला खरं सांगतो मी. मी तर मोकळ्या म्हणायचं आहे, मी तर माझा तर असाच जीव जाईल. खरं सांगतो मी. लांब राहा तू, लांब राहा. ऐका ना, माझे ना उपचार चालू आहेत. माझं ना ह्याच्यावर चालू आहे सगळं, म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे माझी. हा, तर होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे खरं तर बाबांना वाटलं होतं की लग्नापर्यंत नाही होणार, मी होईन व्यवस्थित वगैरे. पण कालच मी माझ्या बहिणीच्या सासूचा गळा दाबला. पण ऐका ना, हे काल झालंय ना, आता पुढचे कदाचित 1.5 वर्ष नाही काही होणार. हा, काहीच नाही होणार. नाही मी ऐका ना, त्या मनस्थितीत मी नाही आता. म्हणजे काही करता येणार नाही. म्हणजे मी झोपतो आता, आपण झोपूया आज. नको पाय पडतो मला ना, वेगळ्या ह्याच्यात आहे मी. आपण झोपूया प्लीज. ठीक आहे. हा दिवस दिसेल असं वाटलं नव्हतं मला खरंच. म्हणजे झोपूया. नको, तुला स्वप्न पडलं तर नको. नको, स्वप्न पडलं तर नाही, मी नाही हे करू शकत. नाही ऐका ना, मी काय म्हणते, ऐका माझ्याकडे सॉल्युशन आहे. ऐका ना, एक काम करा, तुम्ही झोपा, मी जागी राहते. राशील जागी? हा, मी राहते जागी. मी ऍक्च्युली थकलोय दिवसभर. ते ठीक आहे, 7 फेरे वगैरे घालून मी थकलोय तुम्ही झोपा. आणि तशी मला ना झोप नाही येते. साधारण 5-6 तास मी जागी राहू. जांभई देऊन बोलतेस हे तू? अहो म्हणजे जांभई दिली म्हणजे लगेच झोपणार आहे का मी? नाही होणार असं. ठीक आहे, मी बसते इथे, तुम्ही झोपा. पण हे करू नका, झोपू नाही नकोस. हो,
मला लक्ष आहे, झोपू नको. मी नाही झोपत. नमा पापण्या लावतात हे ते. असं, आ, हा. हा पापण्या तर लावतील ना की अशीच बसू मी? नमा हा नमा जागी आहेस ना? हे ना होय. काय पहिली रात्र आहे ही. झोपून नको नमा. नाही नाही काय करतेस तू? पाणी प्यायचं होतं. नाही, नाही, हे अहो, मला मा- तहान लागली होती. मी पाणी प्यायला हे बघा पाणी नाही. प्यायचं होतं मला. मला झोप नाही येणार. तू झोप, मी अहो, जागा मला राहतो. पाणी प्यायचं होतं. तू झोप, मी जागा राहतो. मला नाही होणार हे असं असं ना. आयुष्यभर ते टेन्शन घेऊन मला नाही झोप येणार. झोप झोप अहो मी I'm- तर I'm- तुम्हाला खरं खरं सांगितलं. झोप. कालच घडलंय, परत मी- नाही होणार असं मी जागा सांगते राहतो. तरी. मला खूप ऑकवर्ड वाटतंय हो. तुम्ही झोप, तू झोप प्लीज. मी नाही झोपू शकत, तू झोप. माझं माझं बघेन मी. अरे ऐका ना, काय? मला ना खूप ऑड वाटतंय हो. मला शपथ खूप ऑड वाटतंय. मी एकटीच पण झोपले. सावकाश उठ ना तू. एवढं काय वाढ वाटायला? ऐक ना, हे नाही, मला मला ते- प्रॉब्लेम होतोय. नको करू असं तू. मला कसं तरी नको वाटतं हो. करूस. पहिल्या रात्री मी काय आहे हे कसं. ऐका ना. अरे काय आहे? तू हसतेस? हो. तुला काहीच वाटत नाही का ग? इथे माझा जीव गेलाय. पहिली रात्र आहे ना आज. अशी असते पहिली रात्र. माझा जीव गेलाय ना. मग तुला कळतंय का? तू आणि तुझ्या वडिलांनी फसवलाय मला. नाही हा एवढा मोठा आजार तुझ्याकडे आहे आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीये. एक मिनिट शांत राहाल. इथे या, इथे बसा. मी मगापासून सगळं मुद्दाम करत होते. मला काही अशी स्वप्न वगैरे पडत नाही. म्हणजे स्वप्न पडतात मला, पण मी अशी स्वप्नात कोणाच्या तरी छाताडावर बसण्याच्या गळा वगैरे नाही दाबत. मी सगळं मुद्दाम केलं. सगळं मुद्दाम केलं. मस्करी. हे तू सगळं मस्करीत करत खरंच होतीस. मस्करीत केलं. म्हणजे काय हालत झाली तुला कल्पना आहे? आय एम सॉरी. तू वेडी आहेस का? I swear. किती गोड हसताय तुम्ही. किती निखळ हसू आहे हे. याचसाठी केला होता मी अट्टहास. म्हणजे म्हणजे बघा, आपलं अरेंज मॅरेज आहे. म्हणावं तसं बॉन्डिंग नाही आपली. म्हणजे तसे आपण एकमेकांसाठी अनोळखीच ना. म्हटलं आपल्या नात्यामध्ये थोडीशी थट्टा मस्करी आली, थोडी चेष्टा आली, मजा आली तर म्हटलं काय गंमत येईल. म्हणून हे सगळं मी ठरवून केलं. मला ना ती दरी कुठेतरी दूर करायची होती. थोडीशी जवळीक निर्माण व्हावी म्हणून केलं. आणि हो, माझे बाबा कानात तुमच्या जे काही बोलले ना की खटकलं तर दुर्लक्ष करा वगैरे, अगदी जेन्युअनली बोलले. त्याचे तुम्ही दुसरे अर्थ नका काढू प्लीज. थँक्यू. किती छान वाटतंय. थँक्यू सो मच. मला सुद्धा खूप टेन्शन होतं की आपलं अरेंज मॅरेज आहे. मी तो आईस कसा ब्रेक करू. आपली दोघांची ओळख सुद्धा नाही एकमेकांची. पण तू ही जी मस्करी केलीस ना, मी खूप आवडली. एका क्षणात आपण जवळ आलो, मित्र झालो एकमेकांचे. मग थँक्यू सो मच. वेलकम. खूप थकलोय ग मी. आयुष्य पडलंय सगळं करण्यासाठी. झोपा झोपा. तू पण झोपतेस ना? हो. गुड नाईट. गुड नाईट. लई भारी बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघूया हा सरसे काय म्हणतायत. सई फार मस्त झाला परफॉर्मन्स. समीरदा एक 4 रिॲक्शन्स उधार दे ना मला प्लीज. कारण
काहीतरी नवीन प्रत्येक परफॉर्मन्समध्ये निघणं हे सोपं नाही आहे आणि तू ते करून दाखवतोस प्रत्येक वेळेला. नमा मस्त दिसतेस, फार गोड दिसतेस आणि मजा आली. मला पहिलं वाक्य खूप आवडलं, स्पेशालिस्टवालं. मला फार आवडली कॉन्सेप्ट, तुम्ही मस्त फुलवलीत. आणि एक अरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी एक छोटासा मेसेज, खूप गोड मेसेज तुम्ही या परफॉर्मन्समधून दिला आणि तो त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल अशी मी आशा करते. खूप मजा आली. थँक्यू. प्रसादा. वा, फार मजा आली. कुणीतरी असं म्हटलं, मला आत्ता शायर कोण आहे त्याचं मला नाव आठवत नाही आहे दुर्दैवानी, पण असं म्हटलं आहे की दो जवां दिलों की पहली पहली बात, दो जवां दिलों की पहली पहली बात, तो कहाँ से शुरू करे कैसे करे, मैं ही गुजर जाती है पहली पहली रात. फार गोड फिलिंग्ज होत्या या स्किटमध्ये आणि फार उत्तम पद्धतीने मांडल्या. फार मजा आली मला तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक बघताना. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत आणि ओंजळभर पंचेस टाकून पोतभर लाफ्टर गोळा करणारी रसिका वेंगुर्लेकर हे दोघे आलेत पुण्याच्या विनम्र अभिनेत्रीच्या म्हणजेच प्रियदर्शनीच्या कुकरी शोमध्ये गेस्ट म्हणून. बघूया हे तिघे आपल्याला कॉमेडीची कुठली चटकदार डिश सर्व करतात ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते MHA प्रस्तुत सेलिब्रिटी शेफ या कार्यक्रमात. जोरदार टाळ्या. तुम्हाला तर आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट माहितीच आहे. आपण एका सेलिब्रिटीला इन्व्हाइट करतो आणि ते आपल्याला एक खमंग रेसिपी शिकवतात. सो आज आपले सेलिब्रिटी कोण असतील? महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम, खानदेश रत्न, विनोदवीर श्याम राजपूत. तुमचं स्वागत आहे या शो मध्ये. खूप 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 स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आणि ही राजपूतांच्या श्यामसुंदरची सुंदर बायको रसिका राजपूत. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला रसिकाचं प्रेम घराच्या आतही मिळतं आणि घराबाहेरही मिळतं. वा वा. हो म्हणा, बापरे, ते दोन दलिंदर नसताना तुम्हाला पण भारी सुचतं. हो नाही, मला भारी सुचतात. समोर दलिंदर असो किंवा साळींदर असो. एनिवे, तर वहिनी पहिल्यांदाच एका कुकरी शोला आल्यात आपल्या नवऱ्यासोबत. कसं वाटतंय तुम्हाला वहिनी? बरं वाटतंय. म्हणजे काल थोडं अंग दुखत होतं पण आता बरं वाटतं. अरे अगं, काय बोलून राहिली तू? तुझ्या तब्येत पाणी नाही विचारतायत त्या म्हणतात की माझ्यासोबत येऊन तुला कसं वाटलं बा? सॉरी मला ते वाटलं की तुम्ही माझ्याबद्दलच विचारलं. सॉरी. इट्स ओके इट्स ओके. काय जरा गडबडली आहे बा ती. पहिल्यांदा कॅमेरा समोर आली आहे ना आणि बलती लाजाडू आहे. वहिनी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बिनधास्त बोला. ओके? हे जे डोळ्यातले ससे आहेत ना, लेट देम गो. एकदम रिलॅक्स्ड. ओके? जे मनात येईल ते बोला तुम्ही. ओके? सो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओके, प्लीज तुम्ही तुमची जागा घ्या. अगं इथेच आहे ना मी. बलती लाजाडू हाऊ स्वीट. सो मला सांगा श्यामजी, आज तुम्ही आमच्यासाठी काय बनवणार आहात? आज आहे ना, मला एक डिश गैरी आवडते बा, ती बनवणार आहे मी. ओके. मी आज बनवणार आहे झणझणीत चमचमीत असं रावण पिठलं. रावण पिठलं. ओ माय गॉड. वा. तर रावण पिठलं हा. यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे? तर सगळ्यात आधी आहे ना आपल्याला म्हणजे बेसन पीठ लागेल बा. ओके. बेसनाच करतात ना पिठलं. ज्वारीचं बाजरी नाचणीचं नाहीच होत ना पिठलं. बेसनाच काय बाळबोत सांगून राहिले तुम्ही? असं नाही हो, ते असं नीट सांगा ना. नाही पण हे सांगावं तर लागेल बा. म्हणजे पण बेसन सांगण्यापेक्षा बाकीचे पदार्थ आधी सांगितलं पाहिजे का नाही तुम्ही? पिठलं म्हणलं का ते बेसन आलंच ना त्या. नाही, सांगतो पण मला सांगू दे ना, मी इथे सेलिब्रिटी आहे ना. सुरू झाली. वहिनी पण एकदम मस्त कॉमेडी करतात. नाही बाई, मी नाही करत. माझ्याकडनं ते होत आहे. यांना कॉमेडी करायची असती पण त्यांना जमत नाही. हा, पण ते दोघं आहेत बघा, अरुण सर, पॅडी सर, ते लय भारी कॉमेडी करतो. मला लय म्हणजे हसून लय पोटातच दुखतं. म्हणजे ह्यांची वाक्य आली ना की कुठं श्वास घ्यायला मिळतो नाही तर.
हरकत नाही आपण नाही मी पण असे पंचेस टाकत असतो मी, पण माझे पंचेस एडिट होऊन जातात. कृतीकडे आपण हो, वळूयात. कृतीकडे. तर बेसन आपण घेतलेलं या ठिकाणी. हो, बेसन घेतलेले. आधी आपण गॅस चटाडू. वा, गॅस काय म्हणा? चटाडू म्हणजे पेट उभा. वा, नवीन शब्द आपल्याला हो, कळतोय. आणि हे बेसन पीठ आहे ना हे असं बेसन पीठ आहे ना चांगलं असं भुंजून घ्यायचं. काय भुंजून घ्यायचं पीठ. म्हणजे भुंजून भाजायचे भाजून घ्यायचं, व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं. नाही भुंजून घेतलं ना तर मग पाचपोक होऊन जाते सगळं. काय? पाचपोक म्हणजे मागच्या वेळेला केलं ना सगळं पाचपोक झालं होतं बा. पाचपोक. एकदाच झालं होतं ते. पाचपोक म्हणजे काय माहिती का, ते असं गुठळ्या होत आहेत. म्हणजे लहान पोरांना हगल्यावर कसं दिसतंय गुठळ्या होऊन जातात सगळ्या. पाचपोक नाही झालं पाहिजे. टीव्ही वर आहे ना आपण असं गंध पटक नको बोलू ना तू. मी नाही बोलली. मग कोण बोललं? नाही बोलली. हे आता सुद्धा नाही श्यामजी रिलॅक्स. कसं आहे की या चुका करणं सुद्धा महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी. म्हणजे काय करायचं नाही हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणूनच सांगितलं का नाही मी. एक्झॅक्टली. तर असं हे जे बेसन पीठ आहे ना असं ते असं चांगलं भुंजून घ्यायचं बरं का. म्हणजे असं वास सुटपर्यंत भुंजून घ्यायचं. शेजारच्या घरात नाही विचारायला आले पाहिजे काय करताय वा तुमच्याकडे पिठलंय का काय बेसनाचं लाडू करताय का. बोलू दे ना मला, बोलू दे ना. वहिनी ज्या बारकाईने सांगतायत गोष्टी त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत. सांगितलं पाहिजे ना, नाहीतर मला माहिती आहे मी सांगितलं नाही ना सगळं पाचपोक करून टाकतील. उपयोगच नाही ना मग त्यांचं. नाही एकदाच झालं होतं ते तसं. एकदाच झालं होतं. हरकत नाही. चुका होतच असतात माणसाकडे. अरे मी काय रावण पिठलं बनवतो मी. एकदम भारी भारी बनवतो एकदम. एकदम असं बोटात चाटून खाते ही. मी नाही खात. मी कधी खाल्लं? खोटं बोलतात ते. मला ते रावण पिठलं आवडतच नाही. किती तिखट असतं ते. नाही बा मी कधी. हा ते सेलिब्रिटी आहेत ना त्यांना असं खोटं बोलायला लागतं. मी कुठे सेलिब्रिटी? मला नाही. मी नाही सेलिब्रिटी. मी काय खोटं बोलणार नाही. नाही खाल्लं तर नाही खाल्लं. कॉमेडी सेन्स ऑफ ह्युमर आहे तिच्या. नाही खरं सांगते खाल्लंच नाही मी. मला आवडतच नाही बा. सुटली आहे ती आज. आज काही खरं नाही. पुढे जेव्हा नाही कशाला काढायचं. जाऊ दे, अजून भाजायचं ते. एक काम करू आपण पूर्ण टाका. सगळं टाका. हा हे आधी भाजून घेऊ. चांगली आयडिया दिली तू. चांगली आयडिया दिली. असं चांगलं भुंजून घ्या बरं. हो घेतो हळूहळू चालवा चमचा. बघताय प्रेक्षक हो, अतिशय. आता आपण हे असं भाजल्यानंतर बा नीट असं काढून घ्यायचं. वा खाली पडले नाही पाहिजे बरं का ते. नाही तर सगळं गंध पटक होऊन जाते एकदम. फटक. अतिशय आनंदी वातावरण आहे. तर यातच आपण पुढे जाऊयात की पुढे आता यानंतर आपल्याला काय करायचं. याच्यानंतर बा आपल्याला काय ना, याच्यानंतर आपल्याला 3 वाटी तिखट घ्यायच्या. 3 वाटी तिखट. हो हे खूपच जास्त होतंय. खर तर 3 चमच्यातच होतंय. हा म्हणजे 3 चमचे इज इनफ. मला वाटतं प्रेक्षकांना झेपणार नाही 3 वाटी. मला सांगा ते काय नाव आहे त्याचं पिठल्याचं? रावण पिठलं. हा तर 10 तोंडांना अशी आग लागली पाहिजे. त्याच्यासाठी ते तिखट लागतं. 3 वाटी. ताई खानदेशी आहेत ना ते त्यांच्याकडे असंच एवढंच तिखट असतंय. म्हणजे तुम्हाला सांगते माझे मामांजी म्हणजे यांचं वडील आई भाऊ माझी नणंद सगळ्यांना तिखट आवडते. यांना पण तिखट आवडते. म्हणजे मामांजी आहेत ना आमचे त्यांना काही एकदा असं 3 वाट्या घातलेलं रावण पिठलं वाढलं तरी सोबत 3 हिरव्या मिरच्या पाहिजे. ते कच चावून खाते. अंगावर काटे येतो बाई. आई विचार केला एवढं तिखट खाऊन त्रास होत नाही का त्यांना? होत ना. त्रास नाही का? त्यांना बसता नाही येत. बसायचा प्रॉब्लेम आहे ना ते. खाली असं 2 उशा घेऊन मग बसायला लागते. का म्हणजे ते सांगू मूळव्याध आहे ना त्यांना. यांच्या घरात सगळ्यांनाच मूळव्याध आहे. आता मला सांगा आता मला सांगा एवढं सगळं तिखट खाल्ल्यावर ते कुठून तरी बाहेर पडणारच की नाही. आता साधी छोटीशी मटकी असती तिला गरमीत ठेवली तर तिला मोड येतो. इथं तर अख्खा माणूस आहे. नको ना तू मूडव्याधाबद्दल बोलू. माझ्या फॅमिलीच्या मूडव्याधाबद्दल बोलते तू टीव्हीवर. श्यामजी रिलॅक्स. नाही 3 वाट्यांमुळे म्हणजे खरंच असं 3 वाट्या झेपणार नाही महाराष्ट्रातल्या लोकांना. मला तेच म्हणायचं नाही. मी सांगते तुमचा कार्यक्रम बघल्यानं सगळ्यांना मूळव्याध होऊन मूडव्याध नको करू ना तू. होईल तर होईल ना. काय 3 वाटी तिखट
गॉड म्हणजे केवढं झालं ते? मूळ वादाचा विषय नाहीच आहे. कसं आपण मूळ मुद्द्यावर आपण कृतीवर येऊया. पुढची कृती काय ती सांगा. पुढची कृती आपण काय झालं आपलं? बेसन आपलं बेसन भाजून झालंय, झालं. तिखट झालेलं आहे. आता तेल घ्यायचं बुवा आपण. ओके, किती तेल घ्यायचंय? वाटीभर तेल. खरं तर पळीभर तेलातच होतंय. हा म्हणजे आणि यांचं नाही काय? कसे आपले बरेच जे ऑडियन्स आहेत ते डाएट कॉन्शियस वगैरे असू शकतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स वगैरे? नाही हे रावण पिठले, याला वाटीभर तेल लागतं मग मजा येते. यांच्या आईची शिकवण आहे. नाही म्हणजे खानदेशात तसं सगळं तेलातच करतात. तुम्हाला सांगते म्हणजे असं वाटीभर तेलातली खिचडी असेल ना तरी वरून कच्चं तेल, पापड तेलातला, भाकरी अशी फोडून त्याच्यात तेल. तेल म्हणजे विचारूच नका. तर काय? डोकं पण गैर गरम झालेलं आहे. हे तेल आता आपण गरम करूयात हो, टाका, आणि टाका. पुढे जाऊयात कृती. लवकर टाका. थोडस कुठे जाऊया आपण? पुढे जाऊयात आता. पुढे कुठे जाऊ? पुढे गॅस ना. पाहिलं का? हे असले विनोद हसूच येत नाही. काय म्हणलं होतं मी तुम्हाला? पण ते पॅडी सर आणि अरुण सर लय भारी आहेत ना, लय हसू येतं, लय आवडतात ते. हे दिग्गज हरकत नाही. तर तेल आता आपण तापायला ठेवलेलं आहे. वातावरण पण असं गरम झालेलं आहे. अगदीच. आता पुढे काय हवंय आपल्याला? पुढची सामग्री काय आहे? पुढे आपल्याला लोसन पाहिजे. लोसन 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 नाही माहित ना ताई तुम्हाला. मी सांगते मला पण नव्हतंच माहित. लोसन म्हणजे ना लसूण. हा यांच्याकडे लसणाला लोसन म्हणतात. गार्लिक. एक्झॅक्टली. त्याचं काय माहिती का? मी काय म्हणलं होतं म्हणजे आमचं नवीन लग्न झालं होतं बा. दुसरा तिसरा आठवडा असेल इकडे गाडा फोडी आली ती फोडी. मी काय म्हणलं लोसन लावा. मला काय म्हणायचं लोसन म्हणजे थंडीत आपण हाताला लावतो ना ते लोसन. बाबा घ्या नसल लावा. यांनी लसूण सोलला ठेचला आणि असं पुडीवर चोडलं ना बा. अरे बापरे, गिरणीच्या पट्ट्यासारखा तुझ्या तोंडाच्या पट्ट्याच्या खुरप आहे ना, याच्याने चटका देईल तिच्या. सेलिब्रिटी आहात तुम्ही. नॅशनल टीव्हीवर किती अपमान चालू आहे माझ्या. तेल तापत चाललंय. तेल तापलंय. लोसन घ्यायच्या बुवा. हे लसूण घ्यायचा तो फोडणीत टाकायचं. गालाला नाही सोडायचं. नाही तर गालाला सोडत बसायचं. अतिशय विनोदी. चोडतो मी लसूण. मी 1 नंबरच्या लसूण चोडे आहे. काय म्हणणं? लसूण चोडे आहे. चिडायचं काय ते? चिडू नको तर काय करू? थोडीशी बोलूच गंमत देत नाही. चिडायचं नाही हो. गंमत केली ना मी थोडीशी. लसणासारखं खमंग झालंय वातावरण. आता आपण पुढे कृतीमध्ये पुढे जाऊया. पुढे जाऊ. लसणाचं पुढे काय करायचं आणि बाकीचं पुढे आता काय करायचं? आता काय 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 आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. गरम झालेलं आहे सगळं. आता ते जिरे मोहरी. हे काय हे काय जिरे घ्यायचे, हे टाकून द्यायचे. हे मोहरी घ्यायची, ही अशी टाकून द्यायची. हे लोसन आहे ना असं हे टाकून द्यायचं. हे कांदे पण असं मस्त असं द्यायचं बुवा टाकून. काय डोक्याला ताण झाला. असं नाही करायचं. असं भस्कन टाकायचं असं का सगळं? यांचं हेच चुकतं ना. हा सगळं असं भस्कन म्हणजे कसं छान फोडणी झाली पाहिजे. त्याच्यात पाणी टाकायचं. त्याचं रट झालं की एक हातानं बेसन टाकायचं, दुसऱ्या हातानं ढोळायचं बुवा. कसं छान चमचमीत पद्धतशीर झालं पाहिजे. यांचं नाही असं सगळं भस्कनच असतं. कॉमेडी पण करायची ती अशी भस्कन करायची. कोणाला हसूच येत नाही. काही बोलू नको. फार बोलते बरं का तू. आता एक काम करा तुम्ही. एक काम करा. फार अति झालंय. बोलता अपमान झालेलं आहे. तिचं नाव तुम्ही श्याम सुंदर ठेवून टाका. नाही मी कशाचा सेलिब्रिटी? ती सेलिब्रिटी आहे. नाही तू सेलिब्रिटी आहे. बोलली का? तू घरी चल आता. घरी सर तुम्ही ढोर खुंबा जो बैल ऐकत नाही ना त्याला असे खुंबे मारावे लागतात. नाही पण कसं आहे आता आहे ना मस्त खमंग वास येतोय. नाही तो वास जाऊ दे तिकडे. तिच्याकडूनच बनवून घ्या तुम्ही. आता आहे ना मोडली कुट्टी आणि देऊन टाकली चिठ्ठी तुला. चिठ्ठी सोड. चिठ्ठी मी मागितली का तुमच्याकडं? नाही मागायची मला नकोच आहे. नाही दिल्लीचे तू घरी आली तर खुंबे. टेलिव्हिजन अरे काय नॅशनल टेलिव्हिजन रे भलता दमून थकून मी असा घरी येतो ना. ही बाई एवढा डोक्याला ताण देताना नुसतं कच बोलत राहते. डोक्याला ताप होतो नुसता. डोक्याला मी सांगू का? रात्री लाडात आल्यावर तुम्ही मला काय बोलता सांगू का? टीव्हीवर कुकिंग शो आहे सांगू. बघा तुम्ही पण मी तुम्हाला सांगतो तू गुत्तू पड. चेहरा बघून लग्न करू नका बरं का तुम्ही. चेहरा बघून नाही करायचं लग्न. नाही माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. माझा सुखी संसार चाललाय. पुण्याचाच मुलगा आहे. मोजून 4 चपात्या करते मी. व्हेरी गुड. चांगलं आहे. पुण्याच्या लोकांचं भलतं चांगलं आहे. आणि नॅशनल टीव्ही
नॅशनल टीव्हीवर मी सांगतो, मी तुला सोड चिठ्ठी देतोय आणि नॅशनल टीव्हीवर मी सांगतोय इथे की चेहरा बघून लग्न करू नका, मेंदू पण बघा बुवा. बिंडोक बेजानी अहो, तुम्ही काय तोंडाला बोलला? तुम्ही सर तुम्ही काय माणूस आहे? बापरे. डोक्यात केवढा राग घालून घेतो बघितलं का ताई? आता काय चुकलं होतं का माझं? मी सगळं बरोबर बोलत होते की नाही? सांगायचं सांभाळायची माझी आहे की नाही? मी बायको आहे म्हणजे मला सांगितलं पाहिजे. कळतंय पण झालंय असं की रावण पिठलं करता करता तुमच्याच नात्याचं दहन झालं इथे. पण हरकत नाही नाही धन वगैरे काही नाही. हे असंच दिवसभर सोडचिट्टी करतात, रात्री बरोबर येतील घरी. तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही एक काम करा, मला दुसरं पातेलं द्या, मी तुम्हाला सोपं साधं पौष्टिक पिठलं शिकवते. हरकत नाहीये. तुम्ही बघत आहात वा वा वा, खरी खुरी घटना इथे घडतीये असं वाटत होतं. वा, व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स. सई, अतिशय चविष्ट आणि खमंग परफॉर्मन्स होता. श्यामदादा, तुमची आणि रसिकाची जोडी भारीच आवडली मला, खूपच. फार मजा आली. रसिका, काय तू कॅरेक्टर पकडलं होतंस आज, फार सुंदर. म्हणजे आज आग लावलीस तू असं म्हणायला हरकत नाही. श्यामदादा, फारच मस्त. प्रियदर्शनी, तुझं निरीक्षण फार सुंदर. मध्ये मध्ये सांभाळून घेत होतीस, मध्ये मध्ये इम्प्रोव्हाइज करत होतीस जसे अँकर्स करतात. फार आवडलं. मस्त खमंग आणि खुसखुशीत झाला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा, मजा आली. खूप सुंदर लिहिलं होतं आणि खूप सुंदर, खूप लाईव्हली परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. प्रियदर्शनी, फार उत्तम ऑब्झर्वेशन आहे तुझं. त्या टिपिकल अँकर्स जे असतात त्यांचा तू बाज तो फार परफेक्ट पकडला होतास. श्याम्या, त्या रावण पिठल्यासारखा असा झणझणीत आणि ठसकेबाज परफॉर्मन्स होता तुझा. आणि रसिका, वंडरफुल. लोसन जे असतं ना, लोसन, त्याची अशी एक एक पाकळी काढल्यानंतरच ते दिसतं खरं काय ते, आणि मगच त्याचा स्वाद कळतो. तसे तू हळूहळू एक एक पदर उलगडत गेलीस त्या भूमिकेचे, आणि ॲक्च्युली लसणासारखा स्वाद तुझा असा तो लसूण असं आल्यानंतर असा घमघमाट पसरतो हवेत, तसं तुझ्या या भूमिकेचा असा स्वाद पसरला होता त्या पूर्ण स्किटमध्ये. फार अफलातून पकडलं होतंच कॅरेक्टर आणि फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज.